हे पुण्यातलं पहिलं मंगल कार्यालय आहे, निगोजकर मंगल कार्यालय. हा वाडा जवळजवळ 5000 स्क्वेअर फूट आहे. असं धरलं तर आमच्या सासऱ्यांनी 4000 रुपयाला घेतलेला आहे. साखरपुडा, लग्न, मुंज अशा विविध मंगल कार्यासाठी आपण मंगल कार्यालय बुक करत असतो. पुण्यात विविध मंगल कार्यालय आहेत. पुण्यातील निगोजकर मंगल कार्यालयाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी. गोष्ट पुण्याचीच्या या नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. माझं संबंध नाव सौ नीला सुधाकर निगोजकर. बाबा तुमचं नाव सांगा. सुधाकर दिनकर निगोजकर. निगोजकर वाडा बांधलेला नाही, पूर्वीपासून हा जुना वाडा आहे. 1920 पासून आमच्या दिनकरराव भगवंतराव निगोजकर यांनी आमचा हा वाडा विकत घेतलेला आहे. आता हा जवळजवळ 150 वर्ष झाली आम्हाला हा वाडा घेऊन, म्हणजे आम्ही आहोत. तर इथं आमच्या जवळजवळ 4-5 पिढ्या झालेल्या आहेत. हे पुण्यातलं पहिलं मंगल कार्यालय आहे, निगोजकर मंगल कार्यालय पहिलं आहे. त्यावेळी मंगल कार्यालय अशी पुण्यात नव्हती. तर आमच्या सासऱ्यांनी म्हणजे दिनकररावांनी पहिलं मंगल कार्यालय इथे सुरू केलं. केटरिंग करत होते, लग्न मुंज सगळे विवाह बारीक सर्व असे कार्यक्रम इथे केटरिंग सकट होत होते. हो, पुण्यात त्यावेळीच मंगल कार्यालय नव्हतंच. तर आमच्या सासऱ्यांनी केटरिंग सुरू केलं. केळीच्या पानावर स्वयंपाक जेवण वाढायचे. 25 रुपयाला पात्र होतं केळीच्या पानावर. मसाले भात, जिलबी आणि मठ्ठा हे सर्वात प्रसिद्ध जेवण त्यावेळेचं. जिलबीची ताटाच्या ताट लोक हे लावायचे, पैज लावायचे, खायचे. असं सर्वात म्हणजे पहिलं जेवण ते. आणि ते पूर्वी नवरा नवरीच्या दोन्ही म्हणजे वर वधूला बाबा आमचे सासरे चांदीचा सेट सगळे द्यायचे. ताट, वाट्या, पेले, तांबे, अत्तरदाणी, गुलाबदानी, हळद कुंकू सगळं जे लागतं ना, तामण, पडी, पंचपात्र ते सर्व चांदीचे दोन्हीकडे ते देत असत. पूर्वी तर कार्यालयात संबंध मंगल कार्यालय जसं असतं ना तसंच होतं हे. पण आता मध्ये जरा खूप डिस्टर्ब झालं, भिंती पडल्या, म्हणून आम्ही तेवढं रिनोव्हेशन केलेलं आहे. हा वाडा जवळजवळ 5000 स्क्वेअर फूट आहे. असं धरलं तर आमच्या सासऱ्यांनी 4000 रुपयाला घेतलेला आहे त्या काळी, 1920 साली. त्याच्या आधीचा हा वाडा असेल आहेच आहे, पण आता ते जेवढं त्याचं माहिती नाहीये कोणाचं आहे काय आहे. म्हणजे तेव्हापासूनच ते हे आहे, काय म्हणतात त्याला, सर्वे कार्ड वगैरे ते सगळं आहे. ते आहे तेव्हा 4000 रुपयाला घेतलेला आहे. नाही, आधी वाडाच आहे, हा वाडाच आहे. पण पहिला वाडा जुना वाडा होता, 3 मजली वाडा होता हा. तर खाली जमिनी वगैरे होत्या आणि अशा सगळ्या भिंती होत्या ना बाबा, सगळीकडे भिंती होत्या मध्ये. तर त्यांनी ते पाडून सलग केला. आणि 1961 साली 12 जुलै पानशेत धरण, खडकवासला धरण आणि वरसगाव धरण असं तिन्ही फुटल्यावर महापूर पुण्यात आला. त्यामध्ये आमचे 3 मजल्यातले 2 मजले वाहून गेले. मागेच मोठा नदी असल्यामुळे 3 मजले इथं पाणी होतं. कार्यालयाची भांडी, सगळं सामान सगळं असं मातीत रुतून बसलं होतं आणि वाहून गेलं नदीला. खूप वाहून गेलं. मोठमोठे तांब्याची, ठोक्याची भांडी, पूर्वीची कार्यालयाची भट्टीची भांडी सगळी वाहून गेली. माझं लग्नच ह्या कार्यालयात झालेलं आहे. इव्हन माझ्या सासूबाईंचं पण लग्न इथं झालेलं आहे. ते 105 वर्षाच्या एक्सपायर्ड झालेले आहेत 2015. त्यांचं पण लग्न इथंच झालेलं आहे. आमच्या घरातल्या खूप जणांची लग्न इथं झालीत. पुण्यातले खूप लोक माझ्या वयाची लग्न झालेले म्हणून कार्यालय आत्ता बघायला येतात. आठवण त्यांची आहे म्हणून बघायला येतात तिथे. हो, शूटिंग खूप सिनेमांचं झालं. मराठी खूप सिनेमे झाले, हिंदी झाले, नंतर बारक्या ज्या टीव्हीवर दाखवतात ना त्याचे सिरीज झाले. आता परवाच मागच्या वर्षी सुबोध भावेचं सिरिंज किलर याचं शूटिंग इथं झालं. सर्वात पहिली सर्वात होतं किर्लोस्कर कंपनी नाटकाची यायची. त्याच्यानंतर इथे श्रीराम लागू, नंतर फुले
निळू फुले इथपासून म्हणजे त्यांनी इथे येऊन प्रॅक्टिस केलेली आहे. आतापर्यंत जे सिरियलमध्ये आहेत किंवा सिनेमामध्ये आहेत ते सर्वांनी इथे येऊन नाटकाच्या पहिल्या ची रिहर्सलला इथे केलेली आहे. सुधा चंद्रांचा सुद्धा नाचे मयूर जे आहे ते तिने इथे येऊन डान्स केलेला आहे, ती पण येऊन गेलेली आहे. नंतर FTIची जी मुलं असतात, फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ पुणा, त्याचे सगळी मुलं विद्यार्थी इथे शूटिंगला येतात. इथे ऑडिशन, मीटिंग, शूटिंग हे सर्व नाटकाचे, लावणींचे सगळ्यांचे प्रॅक्टिसलाच जास्त जातं आणि आम्ही त्यांना जास्त येतो. कारण आता लग्न समारंभ म्हणतं की परत पाण्याचा प्रश्न येतोय. पूर्वी पाणी 24 तास नळाला असायचं कॉर्पोरेशनच्या, आता पाणी जरा डिस्टर्ब झाले, यायला कमी झाले, असं आहे. पूर्वीसारखी सोय आता ह्याची नाही राहिलेली. आता सगळे बिल्डिंग मध्ये वगैरे राहतात, फ्लॅट सिस्टीम की फ्लॅट असावा आपला 2 BHK 3 हो BHK. बर. तर तुम्हाला असं नाही वाटत का की बिल्डिंग मध्ये राहावं? नाही वाटत. नाही वाटत. आयुष्य दिलं. आमचं सर्व आयुष्य इथे, यांचं जन्मापासून इथे ते इथंच आहे. तेव्हा जुनं घर का फ्लॅट आणि जुनं घरच प्रेफर करतो. जुनं घरच काही जास्त. तुमचा जमाना फ्लॅटचा आहे, आमचा जमाना जुन्या घराचा आहे. आणि ही बिल्डिंग मोठी जागा नाही मिळू शकत. आणि ही बिल्डिंग सागवानी लाकडाने बांधलेली माती विटांची आहे, त्यामुळे इथं गार आहे, खूप उकडत नाही. मागे नदी आहे, त्यामुळे सगळीकडे असं गारवत आहे. आणि मुख्य म्हणजे आमच्याकडे भाडेकरी अजिबात पहिल्यापासून नाही. एकटे भाडेकरी इथं पहिल्यापासून नाहीयेत. आम्ही म्हणजे निघोजकर हेच राहतात तिथे. जमीन द्या नाही, बिल्डिंग बांधायला द्या, विकायचे का बांधायचे, असं आत्ता लोक खूप जण यायला लागले की बांधकाम करणारे का विकणारे, असं लोक येऊन विचारायला लागलेले आहेत. निघोजकर मंगल कार्यालयाची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.